याच्या पलीकडे जर आज आपण बघितलं तर यामध्ये क्लिअर कट पशुखाद्य विक्री पहिले गुणवत्ता होती म्हणून बघा 14-15ला 28,108 मेट्रिक टन पशुखाद्य विक्री झाली. 14-15, 15-16ला 28,000, 16-17ला 27,000, 17-18ला 23,000, 18-19ला 26,000, 19-20ला 24,000 आणि बघा यांच्या ताब्यात आलं आणि 20,000 आणि आता यावर्षी 16,000 मेट्रिक टन म्हणजे 8,000 मेट्रिक टन पशुखाद्य कमी झालं. मग या पशुखाद्यामध्ये मळी नक्की कुठून आणले जाते ना? या पशुखाद्यात मंगेश चव्हाणांच्या खासगी कारखान्यात मळी तर येत नाही ना, हा संशय या ठिकाणी येतोय. लाडका साडू तर तिथे मळीच्या माध्यमातून गुणवत्ता ढासळून आमच्या दुधामध्ये त्या ठिकाणी तेल युरिया टाकून भेसळ दूध तर देत नाही ना. तुम्हाला सांगतो ही गंभीर बाब आहे. दूध याला अमृत म्हटलं जातं, आईचं दूध या अमृत म्हटलं जातं, गाईचं दूध या अमृत म्हटलं जातं आणि दुर्दैवाने या ठिकाणी काही भेसळचे प्रकार चालू आहे. जर यांनी थांबवले नाही ना, आता तुम्हाला सांगतो पुढच्या 8 दिवसात जर यांनी ही भेसळ थांबवली नाही तर यांची भेसळ सुद्धा मी जिल्ह्यापुढे आणेल. मला सांगून ठेवतो, युरियाचं दूध करतात, गोड तेल टाकून दूध करतात, फॅट लागावे म्हणून भेसळ करतात. अक्षरशः दूध संघाचा क्वालिटी कंट्रोलचा एक माणूस जिभेला सुद्धा ते दूध लावत नाही, इतकी भेसळ त्या ठिकाणी सुरू आहे. आणि म्हणून आणि दुसऱ्या बाजूला आम्ही दूध अमृत गोल्ड किती डिमांड होती काय त्या ठिकाणी. आज आपण जर बघितलं यांचं सेल्स डाऊन पार पडली. मागच्या कार्यकाळात आम्ही दूध संघ ताब्यात घेतला त्या दिवशी 9 कोटी 62 लाख रुपये हा इतका तोटा होता. डिसेंबर नंतर तर मार्चपर्यंत तो 2 कोटी 88 लाख रुपये कमी करून 6 कोटी 72 लाखावर तो तोटा आला आणि या वर्षामध्ये 9.5 कोटी रुपये नफा आला. या आर्थिक वर्षाचा नफा पाहिला तर हा ऐतिहासिक नफा झाला संघाला. पैकी मागचा तोटा वगळता आम्ही 70 पैसे प्रति लिटर दूध उत्पादकांना बोनस 70 पैसे देण्याचं ठरलं आणि 8% डिव्हिडंड म्हणजे 1 कोटी 68 लाख असे हे दोन्ही देण्याचा निर्णय आज वार्षिक सर्वसाधारण सभेत आम्ही घोषित केला. असं आहे की आमच्या मासिक सभेत ठरलं होतं की आता याचा आपल्याला बोनस द्यायचा आहे. मी तिथं सुतवाच केले, सांगितलं की 70 पैसे बोनस आणि 8% डिव्हिडंड. हा असा आहे की पेपर फोडून पास होणारा हा पोरगा आहे. काय करायचं, त्या माहिती घ्यायची कुठल्याही विषयाची, त्या माहितीच्या आधारे एखादं मांडायचं आणि श्रेय लाटायचं की आता माझ्यामुळे डिव्हिडंड मिळाला ते असंही म्हणायला की मी करणार नाही. हा एकदम निर्लज्ज माणूस आहे. म्हणजे 2 दिवस अगोदर आता त्यांना आतापर्यंत कधी गाय दिसली नाही, दूध दिसला नाही, शेतकरी दिसला नाही. 10 वर्षापर्यंत त्यांना कळालं की अडचणीतला दूध संघ यांनी नफ्यात आणला, शेतकरी यांचं उदो उदो करतील म्हणून श्रेयासाठी पुढे जाऊन ते गेलेत. परंतु ते काय आहेत आमच्या मतदारसंघात पूर्ण माहिती, या माणसाला तिकडे कुत्रं विचारत नाही, ही परिस्थिती आहे. बघा, ज्यांचं रक्त भेसळीचं असेल, आता त्यांच्याविषयी जर सांगायचं म्हटलं तर तुम्हाला सांगतो त्यांचे काय काय आहे. मी याच्यावर सविस्तर पत्रकार परिषदेत सांगतो, पण एका वाक्यात सांगतो. गाईला आई मानण्याची आमची संस्कृती आहे आणि गाईच्या दुधात पैसे चोरणं त्याची अवलाद मंगेश चव्हाणची नाही, जबाबदारीने सांगतोय. आणि आमच्यावर जो आरोप करतोय उन्मेष पाटील, त्याने गाईची भाड खाल्ली, 40 गावला कत्तलखाना उभा राहिला, त्याच्या सर्व परवानग्या त्याने दिल्यात. पैसे कुठे घेतले, कोणाच्या मार्फत घेतले, मी सर्व तुम्हाला सांगणार आहे. सगळे कागदनिशी माझ्याकडे पुरावे आहे. ज्याने गाईची भाड खाल्ली त्याने तरी आम्हाला शिकू नये एवढं सांगतो. सविस्तर पत्रकार परिषदेत सांगेल. भारतीय जनता पार्टीने प्रवेश नाकारलेला आहे, कसं काय लढलं जाईल. शेतकऱ्यांचा एक प्रश्न होता पत्रकार परिषदेमध्ये उन्मेष पाटलांनी हा पण मुद्दा मांडला होता की 6,000 पेक्षा जास्त शेतकरी बँक अकाउंट नसल्यामुळे त्यांना अनुदान मिळत नाही आणि दुसरं जे SNF ज्यांचा कमी आहे फॅट तर त्यांनाही अनुदान मिळण्यास अडचणी. आता त्याच्यामध्ये क्वालिटी तर द्यावी लागेल. काही लोक जर क्वालिटीचं दूध देणार नाही त्यांना कसं त्याला अनुदान मिळेल. अनुदान पात्रतेसाठी तर निकष होता आणि काही लोकांनी जर सांगितलं की बाबा आता ज्यांचा ऑनलाईन खात्यामध्ये पैसे जमा होत नाही, खातेच नाही, त्यांना सरकार अनुदान देईल कसं. उन्मेष पाटलांना शेतकरी आता आठवतोय का?
उन्मेष पाटलांच्या कार्यकाळामध्ये दुष्काळ होता 19ला, तेव्हा त्यांना आठवलं नाही. त्यांच्या कार्यकाळात महापूर आले, तेव्हा शेतकरी दिसला नाही. म्हणजे शेतकऱ्याचे प्रश्न त्यांना आता हा माणूस टणबाज आहे याची विश्वासार्हता पूर्ण धोक्यात आहे. आता फक्त हे 70 दिवस त्याला शेतकरी दिसतील. अरे कोरोनामध्ये शेतकरी सर्वसामान्य लोक मरत होती, त्यावेळेस याने कंपन्या चालू केल्यात. ऑनलाईन चेक करा, उन्मेष पाटील किती कंपन्यांमध्ये डायरेक्टर आहे. कंपन्या माझ्या पण आहेत, व्यवसाय माझा पण आहे. परंतु हा माणूस हा सोयीचं राजकारण करतो. कधी बेलगंगेच्या नावाने, कधी गिरण्याच्या नावाने, कधी नारपारच्या नावाने. त्याला फार महत्त्व देण्याची गरज नाही. हा माणूस एकदम बेभरोशाचा आहे. त्याला कुत्रं देखील आमच्याकडे विचारत नाही.